राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला धक्का देत रोहा तालुक्याचे माजी तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे खासदार सुनील तटकरे आणि मनोज कुमार शिंदे हे अनेक वर्षे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याने रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून या पक्षप्रवेशाकडे महत्वाच्या राजकीय घडामोडी घडून म्हणून पाहिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मनोज कुमार शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रोहा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पक्ष नेतृत्वाच्या निर्णयामुळे ते आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा त्यावेळी होती. त्यानंतर काही काळ ते पक्षाच्या राजकीय उपक्रमापासून दूर राहिले होते. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत कार्यकर्त्यांसह संपूर्ण रोहा तालुक्यात उत्सुकता होती. अखेर खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मनोज कुमार शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी संघटनात्मक दृष्ट्या महत्वाचा मानला जात असून शिवसेना शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का असल्याची चर्चा सुरू आहे. आता या पक्षप्रवेशाचा आगामी निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.